मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत मच्छी घ्यायला. काय लोकेशनला जातो आपण परत विसरलो. हरणे बंदरला जातोय, कारण की जिथे आम्ही राहत होतो तिथे फिश हा विषय नव्हता. तरी आमच्याकडून लोकांकडून अपेक्षा होती की भाई फिश पाहिजे, फिश पाहिजे. तर थेट आम्ही आलेलो आहोत गोल्डन ब्रँड ह्या लोकेशनने. आपल्याला कोकण भूमी निर्माता इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. तरी बाबांना विचारू का हरणेला? ओ बाबा, हरणे बंदरला जायला रोड. धन्यवाद. विषय असा आहे की आम्हाला काय खबरच नाही मच्छी कशी घ्यायची. तरी पण आम्ही पब्लिकला खुश करायला थेट निघालेलो आहे. आणि पहिलं आम्हाला सांगितलं होतं की 6-7 किलोमीटर आहे. आता डबल झाले डायरेक्ट, म्हणजे असे डबल झाले बघितले की डायरेक्ट आम्हाला 21-25 मिनिटं लागणार आहेत. आणि आत्ता रोड खूप सुंदर भेटलेला आहे. तरी कोकणाची माणसं इतकी छान आहेत ना, म्हणजे ज्यांना ॲड्रेस सांगतोय ते फार सोडायलाच येणार होते. तर मजा म्हणजे कोकणामध्ये आल्यानंतर आम्हाला जशी मजा येते गावाला, तशीच आम्हाला मजा येते. कारण की मालकाने दिलेली आम्हाला गाडी. आणि माज नाही करणार आपण. काय करणार आहे एवढे घेऊन आम्ही वरून जिथं माज करतो गावाला, तर वरून मच्छीच आम्ही इथून आणणार आहे. वेळे पण करणार नाही. मी वातावरण बघू शकता, एक नंबर. 4-5 वाजता मी क्लायंट बरोबर प्रॉपर्टी दाखवत असतो आणि खरंच ऊन खूप असतं. तरी इथं आम्ही ह्या उन्हामध्ये जातोय फॅमिली सोबत. आणि फॅमिलीच्या बरोबर टाइम जो आहे आपला आहे, खूप दिवसानंतर हा टाइम भेटलेला आहे. तर आपल्याला एन्जॉय करायचं, तुम्ही बघू शकता. इन्व्हेस्टमेंट हीच असते, शिपवरती इन्व्हेस्टमेंट असेल 100% शिपवरती बनवतात शिप आहे. गावाला जाताना लोक पहिले लालपरीने जायचे. पहिले तालुक्यात उतरले तरी तालुक्यातून गावाला जायला हे लालपरीचा उपयोग करायचे. पण आता प्रत्येक माणसाकडे 4 व्हीलर आलेली आहे, 2 व्हीलर आलेली आहे. लालपरी हिचं कुठंतरी अस्तित्व संपत चाललेले हे दिसत आहे आपल्याला. पण आठवतच नाही अजून नाही. या लालपरीसाठी आम्ही शाळेत जाताना, ज्या लालपरीसाठी आम्ही शाळेत जाताना तरसायचो. आम्ही 6:30 वाजता सकाळी उठायचो आणि तीच लालपरी आम्हाला या तालुक्यात तेव्हा कोणाकडे गाडी वगैरे काहीच नव्हती. मी 6 तिकडं राईडला गेली. अरे पैसा वसूल इथंच झालेला आहे. 2 व्हीलरने आलो ना आपण, पैसा इथंच वसूल झालाय. आणि आपण तिथं राहतोय हे तिथं आलेलो आहे. व्हिडिओ काढ फक्त समुद्राची गाडी. ही बघ, ही अशी खतरनाक टाकून आपण केले चालू. अरे भाई साहब, तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे हरणे बंदरला. आणि इथे आपण घेणार आहोत फ्रेश अशी मच्छी. तर खूप वेळा ऐकलं होतं, पण आपण फर्स्ट टाइम इथे आलेलो आहोत.
बघू शकता. हे लवकर रे, मच्छी घ्यायची म्हणजे सोपं काम नाही, पाण्यातच आणि पाणी एवढा गोड आहे ना, गोड. इथं जर तुम्ही गाडी लावली, वरती घ्या जरा कॅमेरा, इथं जर गाडी लावली आणि जर तुमची गाडी आली तर मंडळ जबाबदार नाही, तुम्ही गाडी तिकडे वर लावायची. डायरेक्ट मैत्रिणीला भेटवायला ते आणलंय. 500 रुपयाची मच्छी. अरे काढून दिली ना तू, ते काढणार कोण? मी काढले. हा. हे पीस किती पाहिजे तुला? 2 पाहिजे की 3 पाहिजे का 4 पाहिजे? सांग काला चालू सांगा मग सांगा. आमच्या मार्केटचे कोणती दिलीस? 1500 बघून घे. पाणी लगा गरम लगते की पायाला पाणी धुवायचं कधी दुसरं काय बायको भावानी करायला चालू आहे वा, यांची केले बरोबर लावा तू. 400 हे झालं, हे घेतलंय आम्ही. हे घ्या, हे द्या, हे द्या. द्या बरोबर, तिला बोला. द्या ना, लगेच द्या, लगेच भरून घेऊ. हा? बोल व्यवस्थित. अच्छा, थोडं पहिले ते 1000 लास्ट 1000 रुपये लगेच द्यायला सांग. 1000 रुपये असू दे. रायगडवाल्यांना काय हाय ठेवा, बांधे चालू तरी करा तुम्ही. ओके. त्या नाव काय, कुठे याय सांगू? कुठे यायचं, घ्यायचं असेल तर? जर मच्छी घ्यायला यायची असेल तर तुमचं नाव सांगा तुमचा. हारणे बंदरला कुणाला विचार? कुठली? रत्न पावसे ना? तुमचं नाव काय? रत्तन पावशे. हे पकड, पकड. 100 टाक म्हणते मी, बोललो परत देतात का काय? मच्छी सोबत पैसे पण परत तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ काढले त्याच्यामुळं. मित्रांनो, नाव काय? रत्न पावशे. रत्तन पावशेला आमच्या काकीला भेटा आणि तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे हा व्हिडिओ दाखवलं तर. पापलेटवर कोळंबी फ्री असणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ दाखवायचा. तर लवकरात लवकर इथे या बंदरावर व्हिजिट करा भाई. हे फक्त स्कीम या 1 महिन्यापर्यंत आहे. पापलेटवर कोलंबी फ्री. तो मागाशीच प्रश्न सगळ्यांच्या कानामध्ये ना असं जड हा. होतं, माझ्या कानामध्ये साधे काहीने दिलेलं आहे. 150 ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे विषय तो. ओरिजिनल आहे, मावशी बोलते पण हा ओरिजिनल विषय. आणि ओरिजिनल लोकांकडे ओरिजिनल मच्छी भेटते, म्हणून या मावशीकडे तुम्ही या आणि ओरिजिनल मच्छी घेऊन जा. बस. संपलं. धन्यवाद. बाय बोला आता, चला. चला. जय सद्गुरू, जय सद्गुरू. तर मच्छी ह्या धंद्यामध्ये कटिंग हा विषय खूप इम्पॉर्टंट असतो. हा माझ्या दादानी मला सांगितले, परत दादाची आठवण आली आहे. कारण तो फिश CME मध्ये फिशच्या आर्मी क्वार्टर्समध्ये ते फिशच्या बिझनेसमध्येच होता. तर कटिंग जशी बेस झाली तरच तुम्हाला ते स्वाद येणार आहे.